कर्जत शहरातल्या मध्यवर्ती भागात जिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा पाया असतो, तिथेच सोमवारी रात्री 10:30च्या सुमारास रस्त्यावर रक्त सांडलं. कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेरच दोन गट एकमेकांसमोर आले आणि काही क्षणातच तुंबळ हाणामारी सुरू झाली. यानंतर थेट कोयत्यांचा वापर सुरू झाला. यात 3 तरुण रक्तबंबाळ झाले. हा वाद जाण्या येण्याचा रस्ता बंद करण्यावरून सुरू झाला असून यामध्ये हाणामारी, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमक्या आणि जखमी करण्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कडावमधल्या वडवली गावात पवार आणि मराडे कुटुंबांमध्ये काही दिवसांपासून तणाव होता. त्याचा शेवट हिंसेच्या स्वरूपात झाला. आता या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी FIR दाखल केल्या आहेत. वडवली गावात विकास हरड आणि कैलास पवार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या वापराबाबत वाद सुरू होता. कैलास पवार यांनी घराकडे जाण्यासाठी गावातल्या एका रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विकास हरड यांनी त्यांच्या घरासमोर कठडा बांधून तो रस्ता बंद केला. त्यांचा हा वाद ग्रामपंचायतमध्येही गेला, पण त्यावर कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत. याच वादातून 17 फेब्रुवारी रोजी मोठा संघर्ष उफाळून आला. विकास हरड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता कैलास पवार आणि त्यांचे चुलत भाऊ वैभव पवार त्यांची चारचाकी घेऊन घरासमोर आले व मोठ्याने शिवीगाळ केली आणि कठडा तोडण्याची मागणी केली. त्यानंतर झालेल्या वादात वैभव पवार यांनी लोखंडी रॉड व कोयत्याने विकास हरड आणि त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला. या हल्ल्यात विकास हरड आणि भाचा हितेश घुडे याला दुखापत झाल्याने ते उपचार घेण्यासाठी व तक्रार देण्यासाठी कर्जत पोलीस स्टेशनला आले होते. यानंतर रात्री 9:30च्या सुमारास विकास हरड, हितेश घुडे, योगेश मराडे, रोशन मराडे व त्यांचे इतर नातेवाईक कर्जत पोलीस ठाण्याच्या समोरच्या ग्राउंडवर चर्चा करत थांबलेले असताना प्रशासकीय भवन कर्जत जवळच्या रस्त्यावर कैलास पवार, वैभव उर्फ विकी पवार, दत्ता पवार, सोनू राजेंद्र पवार हे अल्ट्रास गाडीतून येऊन मोठ्याने शिवीगाळ करायला लागले. तेव्हा आम्हाला शिवीगाळ का करताय असं विचारण्यासाठी गेलेल्या मोहन मराडे, रोशन मराडे, प्रथम मराडे, हितेश घुडे यांना कैलास पवार व त्यांच्या साथीदारांनी गाडीतून आणलेल्या लोखंडी कोयत्याने हल्ला केला. यात रोशन मराडे याच्या डाव्या हातावर, मोहन मराडे याच्या डोक्यावर, प्रथम मराडे याच्या हातावर वार करून दुखापत करून गंभीर जखमी केलं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहन मराडे यांना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पनवेलच्या MGM रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या प्रकरणात कैलास पवार यांनी सुद्धा तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावातल्या रस्त्याच्या वादावरून त्यांना वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. 17 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:15 वाजता कैलास पवार, त्यांची आई, भाऊ आणि कुटुंबीय पोलीस ठाण्याकडे निघाले होते. मात्र विकास हरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि शासकीय भवनाजवळ त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केलाय. यामध्ये कैलास पवार यांनी आपल्या डोक्याला आणि हाताला मार लागल्याचं, तसंच त्यांची आई सुरेखा पवार, मनोज पवार, वैभव पवार यांना दुखापत झाल्याचे आरोप केलेत. तसेच यामध्ये कैलास पवार यांची चारचाकी गाडी देखील फोडण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेत दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप केले असून पोलिसांनी दोन्ही FIR नोंदवून तपास सुरू केलाय. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी स्थानिक प्रशासनाने सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. आज सकाळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसंच दोषींवर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. दरम्यान जिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा पाया असतो तिथेच इतक्या मोठ्या हल्ल्याची घटना घडत असेल तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित होतोय.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।